टेस्लाची महाराष्ट्रामध्ये एंट्री. टेस्ला एक्सपिरियन्स सेंटरचं फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन होणार. टेस्लाला ट्रेड सर्टिफिकेट देण्यात येणार. ठाकरे बंधू एकत्र लढल्यास मुंबईत 100 पेक्षा जास्त जागा मिळतील. ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्व्हे. वेगळे लढल्यास दोघांचं नुकसान, सर्व्हेचा अंदाज. मेळावा फक्त मराठीसाठी होता. ठाकरेंच्या शिवसेनेशी युतीबाबतचा निर्णय परिस्थिती पाहून घेणार. इगतपुरीच्या शिबिरामध्ये राज ठाकरे यांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक. जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनंतर बैठकीला विशेष महत्त्व. बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांबाबत चर्चा होण्याची शक्यता. महायुतीच्या समन्वय समितीची सुद्धा आज बैठक होणार. निधी, नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य, आगामी निवडणुका आणि समन्वयाबाबत चर्चा होणार. शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांचा इशारा. तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, शिंदेंचा इशारा. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधात मराठा संघटना आज रस्त्यावर उतरणार. ठिकठिकाणी आंदोलनं करणार. गायकवाड यांच्यावरील अक्कलकोटमधील शाईफेकीनंतर राजकारण तापलं. राज्य सरकारकडून विधानसभेमध्ये 57,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर. तर दुसरीकडे कंत्राटदारांचे 80,000 कोटीपेक्षा अधिक देयकं गेल्या 10 महिन्यापासून थकीत. मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घरांचं स्वप्न साकार होणार. स्वयं पुनर्विकास योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणेची शिफारस. दरेकर समितीचा अहवाल सरकारला सादर. बुलेट ट्रेनची चाचणी 2026च्या अखेरीस सुरू होणार. घणसोली शुळफाटा टप्प्यातील समुद्राखालील 21 किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण. मुख्यमंत्री फडणवीसांची एक्स पोस्ट. कोकणाला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट. उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा तुरळक सरींचा अंदाज. काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार. कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडणार. नदीपात्रामध्ये 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा. गेल्या काही दिवसात दुधाचे दर सातत्यानं घसरल्यामुळे दूध उत्पादक हवालदिल. दुसरीकडे भेसळीचं प्रमाण सुद्धा वाढलं. शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी. गोमांस तस्करांवर मकोका लावणार. विधान परिषदेमध्ये गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. गोरक्षकांवरील गुन्हे सुद्धा मागे घेणार. मुंबईतील बाईक टॅक्सीला टॅक्सी चालकांचा कडाडून विरोध. आज 2,000पेक्षा जास्त टॅक्सी चालकांचा संप. बाईक टॅक्सीमुळे मोठं नुकसान होत असल्याचा आरोप. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू. सहकाऱ्यांसह आज पृथ्वीवर लँडिंग करणार. 18 दिवसांची अंतराळवारी करून परत येणार. जायचं होतं कराचीला, पोहोचला थेट सौदी अरेबियात. पाकिस्तानी एअरलाइन्सचं जगभरात हसू. पाकिस्तानी एअरलाइननं प्रवाशाला फसवलं. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या 3ऱ्या मजल्यापर्यंत कमरेला रिव्हॉल्व्हर लावून आला व्यक्ती. साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे सापडली रिव्हॉल्व्हर. शाहूपुरी पोलिसांच्या लक्षात येताच तावडीत सापडला. चपाती बनवता येत नसल्याने अल्पवयीन मुलीला दिले चटके. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार. आईवडिलांवर गुन्हा दाखल. आता सिगारेट, तंबाखूसारखीच समोसा आणि जिलेबीवर ग्राहकांना इशारा देणारी सूचना छापली जाणार. अतिलठ्ठपणाच्या गंभीर समस्येमुळे केंद्राचा निर्णय. लॉर्ड्सवरील रोमांचक कसोटीमध्ये भारताचा 22 धावांनी निसटता पराभव. इंग्लंड विरुद्ध जडेजाची झुंजार खेळी अपयशी. मालिकेमध्ये इंग्लंडची 2-1 अशी आघाडी.